तुम्हाला माहिती आहे का, चीनमध्ये तुम्हाला बऱ्याच अपार्टमेंट्समध्ये फोर्थ फ्लोअरच दिसणार नाही. हो, हे खरंच खरं आहे. जर तुम्ही चीनमध्ये बिल्डिंग्स किंवा अपार्टमेंट्समध्ये लिफ्टने वर गेलात, तर तुम्हाला 3 नंतर डायरेक्ट 5वा मजला येतो. पण असं का? खरं तर यामागे एक जुनी अंधश्रद्धा आणि भाषेचा एक मनोरंजक योगायोग आहे. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉटकॅस्ट. तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की चीन भाषेमध्ये 4 या अंकाचा उच्चार सी असा होतो आणि या उच्चाराचा अर्थ म्हणजे मृत्यू. त्यामुळे चीनमध्ये बरेचसे लोक 4 या अंकाला अशुभ मानतात आणि याच कारणामुळे बऱ्याचशा इमारतींमध्ये 4था मजला हा टाळला जातो. आणि एवढंच नाही तर 14, 24, 34 आणि 44 यांसारखे मजले सुद्धा टाळले जातात आणि काही काही बिल्डिंग्समध्ये तर 39 नंतर थेट 50वा मजला येतो. खरं तर ही प्रथा फक्त चीनपुरती मर्यादित नाही, तर साऊथ कोरिया, जपान आणि हाँगकाँग यांसारख्या शहरांमध्ये सुद्धा इमारतीशी रिलेटेड असे बरेचसे प्रश्न आहेत. विशेष म्हणजे काही लोक तर 4 नंबर असलेले घर किंवा फ्लॅट घ्यायला सुद्धा खालीवर करतात आणि याचमुळे असे नंबर असलेल्या घरांची किंमत सुद्धा इतर घरांपेक्षा कमी असू शकते. या उलट चीनमध्ये 8 हा आकडा खूप जास्त शुभ मानला जातो, कारण त्याचा संबंध डायरेक्टली हा सुख, समृद्धी आणि संपत्ती या तिन्ही गोष्टींशी जोडला जातो. आणि म्हणूनच 8 नंबर असलेला घर किंवा फ्लॅट घेण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. म्हणजे बघा ना, एखाद्या शहरामध्ये किती विचित्र गोष्ट असते की एखादा सर्वसामान्य वाटणारा 4 असा आकडा त्यांचे रिअल इस्टेटचे डिसिजन ठरवण्यात त्यांना मदत करतो. तर मग मित्रांनो, अशीच कुठली प्रथा आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा प्लॉटकॅस्ट.